आयुष्यात आपल्या गुरु हा कायम महत्वाचा असतोच आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला पहिला गुरु तुमची आईच होती तुमच्यासाठी. तर आईविषयी तुम्ही काय सांगाल? आईविषयी काय सांगायचं? यू आर बिकॉज शी इज, इतकं सोपं आहे ते. म्हणजे पहिली जे संवेदना असतात सगळ्या त्या तुमच्या आईच्या पोटातूनच तुम्ही सगळं ज्ञान, तुमचं सगळी शरीर विकसित होत असतं. जन्मल्यानंतर पण पहिला आवाज हा तिचाच, तुम्ही सवयीचा आवाज तिचाच असतो. त्यामुळे एक अत्यंत हक्काचं असं हमखास ठिकाण म्हणजे आई. अजून काय सांगू? पण ती तुमची पहिली गुरु माझी पहिली, तर मला खरं तर आठवतंय तेव्हापासून मला आई गातानाच आठवते. म्हणजे ती रियाज करायची, गाणं शिकवायची. त्यामुळे न कळत मी गाणं, मला आठवतंय त्याच्या आधीपासूनच शिकायला लागलो म्हणायला हरकत नाही. आणि तिने आता नवीन ह्या सगळ्या प्रक्रियेला शब्द आलेत, गेमिफिकेशन थिअरी वगैरे असं म्हणतात. म्हणजे क्रीडा खेळाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला शिकवायचं. तर माझी आई तेव्हाच ते करत होती. फॉर एक्झाम्पल, जर मी घरीच होतो त्यामुळे काही मला गाणी, ताल, बंदिशी माहिती झाले होते. तर आई म्हणायची, आता मला सरगम करता यायची. म्हणजे मला गाणं ऐकलं की त्या मागचे स्वर आपण कळायचे. तर आई म्हणायची, मी आता एक आलाप गाते, त्याची तू सरगम करून दाखव. मी सारे ग म ग रे ग म ग रे सा, असं. तो मग नाद लागला मला की तू अजून सांग, आता अवघड कर. किंवा मग आई म्हणायची, आता मी एक आलाप गाते, ते कुठल्या रागात येते ओळख. त्यामुळे मग मला रागांचं थोडंसं ज्ञान यायला लागलं. मग म्हणायची की मी बंदिश म्हणते, त्यात कुठल्या तालात बंदिश आहे ती सांग. त्यातनं माझं तालांग आपण व्हायला लागलं. किंवा मग ती सांगायची की ही ह्या रागातली बंदिश त्या रागात गा, किंवा ह्या ठेक्यातली बंदिश त्या ठेक्यात गा, किंवा 5 मात्रात असं काहीतरी करून दाखव. तर असं खेळ करत असताना म्हणजे मी बसून तिच्या समोर शिकण्याच्या अगोदरच मला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या. आणि इट्स अ बिग गिफ्ट. तिने जी पद्धत तेव्हा अवलंबली होती ती आता मी माझ्या विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवतो ते करतो. जसं की हू एम आय, की आय डोंट हॅव पंचम, आय हॅव कोमल निषाद अँड ऑल द अदर स्वर्स आर शुद्ध. हू एम आय. मग त्याच्यात मुलं प्रोसेस ऑफ एलिमिनेशन करत जातात की पंचम नसलेले म्हणजे हे राग असतील, मग ह्याच्यामध्ये हा असेल का, तो असेल का. आणि मग मी एक आणखीन क्लू देत जातो. आरोहामध्ये 5च स्वर आहेत, येताना 6 स्वर आहेत, मग काय असू शकतं. आणि हा जो शिक्षण हा जर वेध असला ना, तर ते स्वयंभू होत जातं. आणि मला हे काही माहिती असण्यापूर्वीच आईनी तो माझ्यातला गाण्याचा वेध जो आहे तो रुजवला, तो आजही कायम आहे. एखादी व्यक्ती आपल्या बरोबर आयुष्यात असते किंवा नसते, काळाप्रमाणे घडत जातं. काही वेळेला ती व्यक्ती आपल्या सोबत विचारांनी असते, तिच्या एखाद्या गोष्टीमुळे असते. आई तशी तुझ्या सोबत कायम असते, ती कुठल्या रूपात असते आणि काय वाटतं त्याबद्दल तुला? मला असं वाटतं की आपले जे आप्त असतात, ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो किंवा ज्यांचं आपण ऋण मानतो ना, त्या ऋणात, त्या प्रेमात ते सदैव असतात. आणि मी आजही माझ्या आईवडिलांशी बोलतो
डोळे मिटतो, माझं प्रार्थना करण्याची वेळ आहे, त्यावेळेत मी बोलतो त्यांच्याशी. मी एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर त्या कार्यक्रमात असा वावरतो जसं त्यांची बसण्याची ठिकाणं होती. माझी आई कायम डाव्या बाजूला कोपऱ्यात बसायची, ते वडील कायम समोर बसायचे. त्यामुळे मी प्रार्थना करतो तेव्हा मी असं अज्युम करतो की ते तिथे आहेत. कुठली अडीअडचण आली तर संभाषण करायचं. आपला एक फिजिक्सचा लॉ आहे, नथिंग इज क्रिएटेड ऑर डिमिनिश्ड, इट जस्ट चेंजेस इट्स फॉर्म. हा जर सिद्धांत खरा असेल तर कुठल्या आपल्याला आकलन नसणाऱ्या एका कुठल्या तरी स्वरूपात असतील, पण आकलन नाही आहे म्हणजे नाही असं मी मानत नाही. त्यामुळे माझं संभाषण चालू आहे. फक्त जी उत्तरं येतात ती ऐकू येत नाहीत, ती फक्त अंतर्भावामध्ये उमटतात. पण तू आईला गुरु म्हणून जास्त मिस करतोस का आईला आई आपल्या बरोबर कायम असणं हे मिस करतोस? मी तुम्हाला सांगू का, आई ही कायम गुरुच असते हो. कारण आयुष्य कसं जगायचं हे शिकलं नाही ना तर कुठलाच विषय शिकता येत नाही. कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला पारंगत व्हायचं असेल तर मनुष्य म्हणून त्या विषयाला शरण गेल्याशिवाय तुम्हाला करता येत नाही ते. आणि ते पहिलं शिक्षण तुम्हाला आईच शिकवते. त्यामुळे मला असं म्हणजे माझी आई मला गाणंही शिकवायची, पण ती गाणं शिकवत जरी नसती तरी ती माझी गुरुच असते. कारण मी म्हटलं तसं विचारसरणी कशी असावी. माझी आई अत्यंत प्रेमळ, म्हणजे भाबडी म्हणूयात इतकी प्रेमळ होती की दुपारच्या 12च्या वेळेला कोणी जरी नको असलेली गोष्ट मुद्दाम त्यांच्याकडनं विकत घ्यायची, किंवा विकत घ्यायची नसली तर त्यांना काहीतरी हे खा, पाणी प्या. मग बऱ्याच वेळेला उन्हामध्ये जर खाली कोणी काम करणारे दिसले तर ती त्यांना सरबत करून त्याला देऊन ये. किंवा गाईला मी लहान असताना आमच्या इकडे गुरं दिसायची, आता दिसत नाहीत पुण्यात, पण हे खाणार नसशील का, मग ते जाऊन त्या गाईला देऊन ये. त्यामुळे अत्यंत प्रेम, साधेपणा. बाबाही तसे माझे गुरु होते म्हणायला हरकत नाही. कारण ते गायक नसताना त्यांनी मला शेकडो अभंग शिकवले. त्यांच्याकडनं अत्यंत प्रामाणिकपणा, अत्यंत परखड, उगाचच साटलोट न करता जे काय आहे ते मत तुम्ही मांडू शकला हवे असं त्यांचा कायम अट्टहास असेल. मांडता आलं पाहिजे तुम्हाला. तर ह्या गोष्टी आता कधी मी स्वरांमधनं करतो, कधी शब्दांमधनं करतो, कधी मनुष्य म्हणून वावरताना करतो. त्यामुळे आई ही तशी ही गुरु आहे. त्यामुळे मी आई म्हणून जास्त मिस करतो आत्ता. त्याचं कारण असं आहे की ती आई म्हणून असती तर ती गुरु म्हणून असतीच ना माझ्याजवळ. आणि काय होतं, तुम्ही कार्यक्रमाला जाता, म्हणजे गाण्यामध्ये किंवा कुठल्याही कलेमध्ये असं असतं की तुम्ही जेव्हा सादरीकरण करता तेव्हा काही वेळेला कौतुक म्हणून, काही वेळेला उत्तेजन म्हणून, पण मिळतात टाळ्या कायमच. आणि त्याची कुठेतरी आपल्याला सवय होते. म्हणजे गाणं संपल्यानंतर टाळ्या वाजणार ही आता खूण असते, ते काय वाजत नाहीत कुठे असं होत नाही. आणि मी जेव्हा गात असतो तर मी एवढा धुंदीत असतो की मला त्या वाजलेल्या टाळ्या खूप वाजतायत का, कमी वाजतायत का, खूप आवडतंय का, ह्याच्याकडे फारसं लक्ष नसतं. खरं तर मी माझ्या धुंदीत असतो. पण मग त्या जर ज्या ठिकाणून टाळ्या वाजतात तिथे जर ती असती तर तिला बरं वाटलं असतं. गाण्यातला अनुभवाचं सुख मी कायमच त्याच्यावरती तो अनुभवत असतो. पण गाण्याच्या प्रतिक्रियेचं किंवा सादरीकरणातलं जे सुख आहे ते मला असं वाटतं की आपले आप्त जर असतील त्यात तर त्यांना त्यांच्या सुखामध्ये तुम्ही जास्त सुखावता. मगाशी तुम्ही म्हणालात की
कधी स्वरांच्या रूपाने आई असते किंवा कधी विचारांच्या. स्वरांच्या रूपाने ती कशा पद्धतीने हे आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. बऱ्याचशा गोष्टी मी ज्या शिकलो ना त्या मला अगदी माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, ही आई गाणं गायची लहानपणी, माझ्या लहानपणी. किंवा वाणी को विमल रस ओंकार, वाणी को विमल रस, ही बंदिश गायची. तर त्या सगळ्या बंदिशी मला पाठ आहेत अजूनही. आणि मी गुणगुणतो त्यावेळेला बरीच अशी गाणी गुणगुणली जातात जी मी कदाचित सादर नाही करत. त्यातली बहुतांश गाणी अशी जी आईनी गायलेली आहेत किंवा शिकवलेली आहेत. असं म्हणतात की गाण्याचं हे आयुष्य चिरकाळ असतं. ते माणसाच्या आयुष्यापेक्षा खूप जास्त टिकू शकतं. आणि तुम्ही पहा, बरेच लोक दिग्गज जी आहेत ते आपल्या रोजच्या आयुष्यात आहेत, त्यांच्या देहात ते नसले तरी सुद्धा. तर आई जेव्हा गेली तेव्हा मी भारतात नव्हतो. माझ्या वडिलांना त्यापूर्वी बरं नव्हतं, त्यामुळे त्याकरता येऊन मी नुकताच गेलो आणि 2 महिन्यामध्ये मला फोन आला की. तर तेव्हा मी माझ्याकडे काही काय म्हणतो आपण, मोर्न जर करायचं असलं तर कसं करायचं हे माझ्याकडे काही, म्हणजे माझी बायको होती माझ्याबरोबर, पण आम्ही दोघंच, जवळची मंडळी होती नाही असं नाही. पण हे इतकं मोठं दुःख आहे की तुम्हाला त्याच्या सामोरे कसं जायचं कळत नाही. तर मी दिवसभर गात होतो त्या दिवशी. आणि दिवसात कुठल्या तरी ह्याच्यात मला एक बंदिश सुचली. तर ती त्याची फक्त स्थायीच सुचली. सोडून दिलं मी. काय जनरली मी ज्या गाण्यांना चाली लावतो किंवा ज्या बंदिशी माझ्याकडनं घडतात त्या मी माझ्या अट्टहासापोटी कधी करत नाही. मी अगदी 2% जर काम घेतलं चाल लावायचं तरच. पण बऱ्याचशा गोष्टी त्या आपल्या पण उमटतात. तशी ती बंदिश उमटली, त्याची फक्त स्थायीच उमटली. मग मी फार हट्ट धरलं नाही, सोडून दिलं. मग एका वर्षानंतर परत तिच्या पहिल्या पुण्यतिथीला मला त्याचा अंतरा सुचला. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही माझ्या गाण्यातनं मी एरवी नाचत असतो, रडत असतो, हसत असतो. तर अशा पद्धतीनं मी सगळ्या गोष्टींमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आणि काय केलं मी सांगतो की माझं पहिल्यांदा दुर्दैवाने माझं आत्ताचा जो प्रवास आहे तो आई पाहू शकली नाही. तर माझं दुसऱ्यांदा मी जेव्हा सवाई गंधर्वला गायलो तेव्हा मी ठरवलं होतं की तोपर्यंत माझं थोडं लोकांना माहिती झालं होतं गातो, आणि त्यातली कट्यारमुळे ती बाजू माहिती होती. पण मी अट्टहासाने ठरवलं होतं मला जो राग आहे तोच मोठा करून गाईन. साधारण 75-80 मिनिटं मी एक राग गायलो होतो तेव्हा. आणि त्यामध्ये एक पारंपरिक बंदिश, एक आईवरती केलेली बंदिश, एक अभिषेकी बुवांवरती केलेली बंदिश, आणि गोंदवलेला जाताना मला सुचलेला तराणा. अशा 3 गोष्टी माझ्याकडनं. आणि याचं कारण काय, कारण मी काही गोष्टींची सवय होत नाही. म्हणजे तुम्ही त्या स्वीकारता आणि स्वीकारलेल्या अपूर्णतेत तुम्ही तुमचा प्रवास चालू ठेवता. म्हणजे काही अशी ठिकाणे आहेत जिथे तर प्रत्येकच गाण्याला मला आई हवी आहे, पण सवाईला मी तिच्या मांडीत झोपून ऐकलं होतं सवाई. त्यामुळे मग मला असं वाटलं की मी तिथे सुप्तपणे, मी फार काही त्याचा लवाजमा केला नाही, पण मला
आई करता एक बंदिश. अभिषेकी बुवांनी कधी मला त्यांच्यासमोर कधी गाता आलं नाही. अशा मैफलीमध्ये त्यांच्यासमोर बसून शिकायचो तेव्हाच फक्त. त्यामुळे मला असं वाटलं की अभिषेकी बुवांनी असावं, आईनी असावं. तर त्यांचं असणं मला समोर जर दिसत नसेल तर माझ्या गाण्यातनं मी अनुभवायचा प्रयत्न केला. असं सगळ्या गोष्टींमध्ये माझा अट्टाहास असतो की जगामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीज दोन्ही असतात. असा सिद्धांत नसला तरी मला असं वाटतं की निगेटिव्ह एनर्जी जास्ती अट्रॅक्ट करते. पण मला पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये रमायला जास्त आवडतं. कारण मी दुर्दैवाने मला इतकं कमी वयात म्हणूयात, म्हणजे आता काय कुठलंही वय हे झेलायला तुम्ही परिपूर्णपणे झेलू शकत नाही. पण मला इतकं माझ्या वाट्याला असे दुःख आले, इतक्या लोकांना मी गमावलंय की मला निगेटिव्ह एनर्जीज तेव्हा दुःख झालेलं आता मी त्याला गाण्यामध्ये किंवा पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करून ठेवलंय. त्यामुळे मी शक्यतो मला जी लोक आवडत नाहीत त्यांच्या जवळ राहत नाही. मला जर एका ठिकाणी एनर्जी आवडली नाही तर मी तिथून निघून जातो. जिथे मला असं वाटतं की मला छान वाटते तिथे मी रमतो. मी गोंदावल्याला परवा जाऊन आलो. मी जन्मापासून जातोय तिथे. नवमीची माझी सेवा, तिथे खूप छान वाटतं मला. गाण्याचा भाग झालाच, पण तिथे गेल्यानंतर एक उगाच जेव्हा छान वाटतं त्या ठिकाणी मला रमायला आवडतं. त्यामुळे ह्या सगळ्या माझ्या आप्तांच्या पॉझिटिव्ह एनर्जीच्या गाण्याच्या कॅप्सूल्स करून ठेवलेल्या आहेत आणि ते मी मधनं घेत असतो. यातली एखादी कॅप्सूल आम्हाला आत्ता घेशील का? म्हणजे आम्हाला घेतो. छान. म्हणजे आम्हाला काहीतरी ऐकायला. मी आईची बंदिश तुम्हाला ऐकवतो. मी मगाशी म्हटलं तसं त्याची स्थायी त्याच दिवशी झाली ज्या दिवशी गेली आणि त्याचा अंतरा ते तुम्हाला शब्दांमध्ये दिसेल. पहा. एरी मोरी माई कित गई, एरी मोरी माई कित गई, खेलो ना खेल ढूंढत ढूंढत अखिया बिरी मोरी माई कित गई, एरी मोरी माई. बरस बीते हूँ तो है ढूंढत हूँ, बरस बीते हूँ तो है ढूंढत हूँ, आवे न चैन लागे न नैन, तोरी बाट तकत निस दिन पल झेनरी मोरी आई कित गई, एरी मोरी आई. वा 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 वा. खूप नक्की टाळ्या वाजल्या असतील, आता तुला ऐकायला येणार नाहीत. खूप छान वाटलं.